अहो एक माझ्या कीर्तन हसना टाळे वाजना विठ्ठल म्हणा शेजारच्याला बी टाळे वाजवून देणार त्याला डावचाचा टाळे वाजवा म्हणलं त्याला का त्रास देतो म्हणलं माझ्यावर कर्ज आहे मग आम्ही फेडाव का काय बोंबलत फिरला मूर्ख येतात किती जात येतात हिशोब ठेवू ना 10 कमान 5 खर्च करा होईन का कर्ज 10 कमी तो चिप येतो बिस्लरी माझी मनापासून प्रथा आहे ब्राह्मण घर मध्ये तर कोणाच कर्ज नसावं जर एखाद्या असलं तरी टेन्शन घ्यायचं नाही होऊन दे कर्ज ज्याच्यावर कर्ज तेच खरा मरद कर्जवाले म्हणते ना आता शिक थोडा आधार भेटला होऊन दे कर्ज फिटलं तर फिटलं निमार्द पोरग आहे ना मरद परत भरायचा अर्ज काढायचं कर्ज पण कीर्तनात मोकळं बसायचं विठ्ठल बोले तैसा चाले त्याची वंदी न पावले जो जसं बोलतो तो तसं वागतो त्याच्या चरणाचं वंदन मी करेन त्याला नमस्कार करेन तुकोबाराय म्हणतात विचार प्रगट करणं सोपे ते आचरणात आणणं अवघडे आणि कृती आणि विचार ह्याच्यात जर फरक पडला तो लोक चपलने हाणत्यात विठ्ठल जे बोलण्यात आहे तेच आचरणात पाहिजे जे पोटात तेच पोटात याचा समन्वय जर आपल्या जीवनात आला तर त्याची वंदी न पावले जगातलं सगळ्यात सोपं वाक्य हे बर का बोले तैसा चालेंच्याची वंदी न पावले बोलायला सगळ्यात सोपं वाक्य पण जगायला सगळ्यात अवघड वाक्य सुद्धा हेच विठ्ठल आणि बोले तैसा चाले याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रभू रामचंद्र जसं बोलले तसं वागले म्हणून आजही ते पूजनीय आहेत वंदनीय आहेत सन्माननीय आहे आदरणीय आहेत माननीय आहेत चिंतनीय आहेत वर्णनीय आहेत महनीय आहेत का बोले तैसा चाले रामाच्या जीवनाचे 3 प्रकार सांगतो बोले तैसा चाले चित्त देऊन ऐका मी स्वतः बोललो तरी तसं वागणार माझे वडील बोलले मी तसं वागणार आणि माझे गुरु बोलले मी तसं वागणार कस काय बोलिले वाल्मिक तैसेची करी बोलिले वाल्मिक तैसेची करी वर्तनी शब्द लक्षात ठेवा वाल्मिक ऋषी म्हणजे गुरु माझे जसं बोलले तैसेची करीन म्हणजे चाले वर्तोनी दावीन नामा म्हणे माझं गुरु जसं बोलले मी आयुष्यात तसंच वागल हे आत्ताच्या तरुणांनी ध्यानात ठेवा जी गुरुवर धावत आहेत ना ज्यांनी गुरुजींचा मार खाल्ला ते सध्या ऑफिसर आहेत तालुके जिल्हे त्यांच्या ताब्यात आहेत गुरुजींचा मार खाल्ला पण जीवनाला शिस्त लागली अभ्यास केला अधिकारी झाले आणि जी गुरूंवर हाई को हाले म्हशी वळते येडे बाबळीन कुत्र खाई नाही गावात का गुरुवर निष्ठा नाही आणि ज्यांनी गुरुवर प्रेम केलं गुरुचा शब्द प्रमाण मानला बोलिले वाल्मिक तैसेची करीना माझे गुरु बोलले मी तसं वागणार पहिला जीवनाचा भाग बोले तैसा चाले ह्याच्यावर चालू बरं का नीट ऐका दुसरा विषय मी स्वतः बोललो मी सुद्धा तसंच वागणार माझा शब्द गेला ना आणि रघुकुलाची रीत आहे रघुकुल रीत सदा चले आई प्राण जाय पर वचन न जाय जीव जाईन पण शब्द जाणार नाही रघुवंशाची रीत आहे विठ्ठल आता प्रभू काय बोलले होते कसं वागले ह्याचा एक सिद्धांत सांगतो म्हणजे लक्षात येईल राम रावण युद्धाच्या अगोदर विभीषण त्या पार्टीतून फुटला सध्या फुटाफुटीचा सीझन आहे कुणी कुणीकडे फुटत आणि कुणी कुणीकडे उड्या हाणते आणि ही फुटाफुटी पहिल्यापासूनच फुटल्याशिवाय प्रगतीच नाही विठ्ठल रावण सोडून विभीषण रामाकडे आला आणि रामाकडे विभीषण आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राने सगळ्या वानर सेना एकत्र केलं म्हणजे राज्याभिषेकाची तयारी करा म्हणजे कोणाच्या विभीषणा कुठला राजा बनवायचा लंकेचा लंकेचा राजा रावण आहे अजून मारायचाय
आणि आधीच राज्याभिषेक. तुम्ही येडेवणी करू नका सांगतो तेवढा ऐका. या साहित्य घेऊन बरीच जण आधीच गुलाला आणतात बरं का. कॉन्फिडन्स असतो पण मग पडल्यावर परत रिटर्न करतात. मग ते निम्या पैशानेच घेतात माघारी, परत फुल पैसे कोण रिटर्न देत नाही. अगोदर आत्मविश्वास असावा. प्रभू म्हणले हा मला शरण आलाय, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म या लागी शरणागता शरण्य मीची. बस राज्याभिषेक करून टाका. आणि वानर सेनेत प्रभू रामचंद्र बोलून गेले की आजपासून लंकेचा राजा कोण? विभीषण. प्रभू रामचंद्रांनी काय केलं? बोले. शब्द ध्यानात ठेवा, बोले. हनुमंतराने हळूच बाजूला घेतलं. प्रभू येडेवणी करू नका. तुम्ही जरी जगाचे बाप असले तरी असं फुपलू नका. कोणचा दिवस कसा सण काळ कसा फिरण सांगता येत नाही. तुम्ही ज्या दिवशी राज्यावर बसणार होते त्या दिवशी तुमच्या आईची बुद्धी फिरली आणि तुम्हाला वनवासात यावं लागलं. तुम्ही लागले का दुसऱ्याला राजा बनवायला? प्रभू म्हणले तू येडेवणी करू. मी किंग होत नाही, मी किंग मेकर आहे. मी स्वतः पद घेत नाही, पदावर बसवणारी माणसं निर्माण करणारी माझी जात आहे. विठ्ठल. काय काय माणसं किंग नसते, किंग मेकर. बाळासाहेब ठाकरे पद नाही पण ती माणसं तयार करण्याची ताकद किंग मेकर त्याला म्हणे. प्रभू म्हणले माझं जाऊन दे म्हणले, ह्याला राजा बनवला विषय संपला. हनुमंतराय म्हणले तसं शब्द महागारी घ्या. रावण काय सोपा नाही. मी लंका बघून आले, तुम्ही अजून बघितली नाही. तेव काय बारीक नाही. 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1.25 लाख तू 1.5 लाख पण तू तेव काय कच्चा नाही. रावणाची मेजॉरिटी बारीक आहे का? आणि त्या काळात जर लाडकी बहीण योजना असती, अय ब्राह्मण घर सरकारनं दुसऱ्या दिवशी बंद केली असती. अख्ख्या महाराष्ट्राच्या वाटणीचा मला एकाच्याच घरात गेला असताना 80,000 बायका ते गेल्या लाडक्या बहिणीत. सुना 1.25 लाख आणि नाच सुना 1.5 लाख. महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं असतं सांगा ना तुम्ही. बिड्या वाढायचं राहिलं असतं ना महाराष्ट्र बाकीचं. म्हणले बंद करून टाका योजना. एवढं सोपं नाही हो. मेजॉरिटी आणि लाडकी बहीण केवायसी केली का? करून घ्या. नाही आयशा लाभाद चुकला तुका म्हणे वाया गेला. लाडकी बहीण. लाडका दाजी मेला कागद वागू जाशी येतो ये घरी, जाशी येतो ये घरी. OTP येईना, लॉग इन व्हायना, आधार कार्डाला मोबाईल लिंक व्हायना. फुल टेन्शन मध्ये दाजी सुद्धा सध्या. आता मुदत वाढवल्यामुळे जरा थोडा धीर आलाय काय कायला. मध्ये 2 हप्ता लेट झालं तर काय बहिणीला टेन्शन मध्ये गेल. त्या मलाच फोन करायच्या, मावले हप्ता अगं मला सप्ता बघ ना. आपला आता 125 वर्ष त्याच्यावर ध्यान द्यायचं का? तो हप्ताच नाही तिकडून घेऊन सप्त्याला द्यायच्यात. म्हणजे हप्त्याचं सप्त्याला पदरचं घाला ना थोडंफार. लाडकी बहीण लाडकीच असते. बहिणीचं भावाला प्रेम असते. संसार बघा महिलांमध्ये किती चिकाटीनं करत्या. संसार करताना तेलातलं पैसे काढत्या, मिठातलं काढत्या, जिरीतलं काढत्या, मोहरीतलं काढत्या, नवरच्या खिशातला काढत्या, पैसे काढत्या, गल्ला गोळा करत्या, माहेरला जात्या, साडी घेत्या आणि अख्ख्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन त्याला विड्या वड्या मिळाला. तुम्हाला साड्या घ्या मोकळाय का तेव्हा? रांगत जाताना सांगत येतात, खायचं एकाचं गायचं एकाचं. वर मालकाला साडी दाखवते भावाने घेतली. ते बी म्हणतात छान आहे यार, तुझाच माल आहे. कपडे धुताना नोटा कुठं गायब होत्यात हे जरा बघत जा. नवऱ्यातच पैसे चोरी येतात आणि तिकडे जाऊन 2 पिवळं मनी करून आणतात आणि इकडे आले म्हणतात माझ्या भावाने मनी केलं. अरे त्याच्या मनी नाही ध्यानी नाही. आणि तुम्हाला मनी करा त्याच्या खिशात तर मनी पाहिजे ना. तेच भिकार भाजणे म्हणे बोंबलत फिरतं. तुम्हाला कधी मनी करायचा? बहिणीचं भावा प्रेम असताना जरूर असावं. उलट आता ते राहिलं नाही. जमिनीला किंमत वाढल्यामुळं बहीण भाव अर्ज टाकती. बहिणीच्या विमानात लई नसतं पाप पण दाजी आगाव असतो. सही देऊ नको पैशाशिवाय. पैसा आज असल उद्या नसल. नाती आयुष्यभराची आहे. पैशासाठी नाती तोडू नका. विठ्ठल. रावण काय सोपा आहे का? हनुमंतरानं सांगितलं शब्द माघारी घ्या. हा तुम्ही असं समजू नका, गृहीत धरू नका. कधी बी लोक फिरू शकते. असं शब्द द्यायचं सोपं आहे, सांभाळायचं अवघड आहे. तुम्ही बोलून गेले पण चालायचं अवघड आहे. अगोदर रावण मारायच्या आधी राज्याभिषेक असतो का? बोललो रामाच्या धनुष्यातून सुटलेला बाण जसा माघारी नाही तसा रामाच्या मुखातून गेलेला शब्द सुद्धा रिटर्न नाही. हनुमंतराने विचारलं, प्रभू यदा कदाचित जर रावण मेला नाही तर ह्याला राजा कुठला बनवणार? त्यावेळेस प्रभू रामचंद्राने सांगितलं, त्याला तर मी म्हणले दुपारीच हाणणार आहे, पण झालंच काय कमी जास्त. जर लंकेचा राजा बनवता आलं नाही, मी स्वतःचा राज्याचा त्याग करेन.
विभीषणाला अयोध्येचा राजा बनवेन, पण राजा बनवेन या शब्दामध्ये मी शब्द माघारी घेणार नाही. ही बोलण्यावर निष्ठा होती आणि अशी बोलण्याप्रमाणे जी माणसं चालतात तीच माणसं वंदनीय आहेत.